नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा GR, जो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना या संदर्भात आहे। या GRमध्ये 2025-26 वर्षासाठी निधी वितरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तर हा GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून जारी करण्यात आला आहे, दिनांक 30 मार्च 2026। या GRमध्ये या योजनेसाठी उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर निधी वितरण पाहूया। तर या योजनेसाठी एकूण ₹70 कोटी निधी मंजूर आहे। त्यापैकी आधीच ₹40 कोटी वितरित करण्यात आली होती। ₹20 कोटी डिसेंबर 2025 मध्ये आणि ₹20 कोटी फेब्रुवारी 2026 मध्ये, आणि आता उर्वरित ₹6.7017 कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। तर निधी कोण वापरणार? तर हा निधी वापरण्याची जबाबदारी आयुक्त समाज कल्याण पुणे तसेच संबंधित जिल्ह्यांतील सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आली आहे। नंतर निधी कसा वापरायचा? तर हा निधी योजनेच्या उद्दिष्टांसाठीच खर्च करायचा आहे। खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे UC सादर करणे आवश्यक आहे। मागील वर्षाचे UC तपासूनच पुढील निधी वापरला जाईल। नंतर लेखाशीर्ष आणि विभाग, तर हा खर्च 2225 अनुसूचित जाती कल्याण या लेखाशीर्षातून केला जाईल, विशेषतः भूमिहीन शेतमजुरांना जमीन वाटप कार्यक्रम। नंतर महत्त्वाच्या अटी, तर सर्व खर्च वित्तीय नियमानुसारच करावा। कोणतीही अनियमितता होऊ नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असेल। शासनाने दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, हा GR महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।